यानंतर आपण जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलंय। कबरीजवळ जर सजावट असेल तर ती सजावट त्वरित काढून टाकण्यात यावी, ती नुसती कबर दिसली पाहिजे, तिथे यापुढे कुठलाही सरकारी खर्च येता कामा नये असं निवेदनात म्हटलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, जेणेकरून जो कोणी त्या कबरीवर फूल चादर चढवण्यास येईल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे। जी कबर इथं खुलताबाद येथे आपल्या आहे ती कबरेवर कुठल्याही प्रकारची सजावट केली जाऊ नये। जर तिथं सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे यानंतर या कबरीसाठी कुठलाही सरकारी खर्च केला जाऊ नये ही दुसरी प्रमुख मागणी आमची आहे। जो साहेबांनी सभेमध्ये सांगितलं की आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला जावा हा सूचना फलक ही माहिती फलक तिथे लावण्यात यावा ही चौथी मागणी आहे। आणि पाचवी महत्त्वाची मागणी आम्ही केलेली आहे की तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून त्या कबरीवर जर कोणी फूल आणि चादर चढवायला आलं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल। आमच्या भावनांना हात जे लोक घालायचा प्रयत्न करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे।